मी ज्या विधानसभा मतदारसंघातून या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करतोय तो सातत्याने निसर्गाने अन्याय केलेला मतदारसंघ आहे। गेली अनेक वर्ष जे काही दुष्काळी तालुके आहेत त्यामध्ये जत असेल, आटपाडी असेल, कवटेमंकाळ असेल, तासगाव, खानापूर, आटपाडी, कडेगाव, सांगोला, मंगळवेढा, माळशिरसचा दक्षिणेकडचा भाग, फलटण, मान, खटाव, कोरेगाव असे जे तालुके आहेत अशा तालुक्यामध्ये बारमाही पाणी मिळावं शेतीसाठी, पिण्यासाठी। कारण परिस्थिती अशी होती, जनावराला चारा नाही, पिण्याला पाणी नाही आणि टँकरची मागणी प्रचंड प्रमाणात असायची। परंतु आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। वेगवेगळ्या उपसा सिंचन योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तिथं राबवल्या गेल्या आणि त्यामुळं मी जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो तेव्हा मी आंदोलन करायचो की आमच्या तालुक्याला चारा छावणी द्या, आम्हाला चारा डेपो द्या, आम्हाला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या। 10-12 वर्षामध्ये परिस्थिती अशी बदलली की आता आमच्याकडे शेतकरी येतात, आम्हाला ऊसाच्या कारखान्याची ऊस तोडी करणारी टोळी द्या। 10 वर्षामध्ये झालेला हा बदल आहे आणि हा बदल काय नुसती भाषण करून झालेला नाही, सरकारनं त्याच्यावरती काम केलं। नाहीतर बड्या बड्या बाता आणि धोरण खातं लाता अशा पद्धतीनं सरकारनं भूमिका घेतली नाही।